चलो लेट्स स्टार्ट. आता 30 दिवस झालेले आहेत. 30 तरी नाईस. 6 टू बरोबर ना. 20 गणित आपण दररोज केलेत. 600 गणित झालेत आतापर्यंत. चांगली गोष्ट आहे. चला, पहिलं करू आता आपण. Yes. See, some dogs are cats. Some dogs are cats. ठीक आहे. All cats are brown. All cats are brown. All brown are not blue. हे सगळ्याचे सगळे काय म्हणतो की ऑल ब्राऊन आर नॉट ब्लू. ऑल नाही म्हणजे काय? सम असू शकते बरोबर. BLUE. बघा, सम ब्राऊन आर डॉग्स. सम ब्राऊन आर डॉग्स हे तर एकदम बरोबर येते, 100% येते. आणि काय दिले बघा, सम कॅट्स आर नॉट ब्लू. हे बरोबर आहे का? तर बरोबर आहे की आय एम सॉरी, ऑल ब्राऊन आर नॉट ब्लू म्हणजे असं येणार नाही. ऑल ब्राऊन आर नॉट ब्लू आय गेस काय ते इथे येईल. म्हणजे मला डायग्रामचं माहित नाही ना, कारण पर्सेंटेज मेथडनी करतोय त्यामुळे हे पण बरोबर येते. पर्सेंटेज मेथड इथं 100 आहे, इथं 50 आहे, इथे कनेक्ट होते. 100 आहे आणि 50 आहे त्यामुळं हे 100 आहे. त्यामुळे सम कॅट्स आर नॉट ब्लू बरोबर येते. सो येस, स्टेटमेंट 1 and 2 इज करेक्ट. गाजर अन्न आणि भाजी. ओके, कॅरेट फूड व्हेजिटेबल. साधी गोष्ट आहे बघा की काय म्हणतो, प्रत्येक गाजर हे भाजी आहे बरोबर. म्हणजे ऑल कॅरेट आर भाजी. नंतर काय, आणि भाजी काय अन्न आहे का? तर हे सगळं भाजी अन्न आहे 100%. त्यामुळे असं येते फिगर. इथं कॅरेट, इथं भाजी आणि इथं अन्न. असं येते. So yes. See, poor district in state A have been experiencing severe drought for the last 3 years. Drought म्हणजे काय? आपलं दुष्काळ. 3 वर्ष. Result in exodus of people. Exodus म्हणजे लोक बाहेर जायला लागलेत. Course of action. Course of action काय घेतली पाहिजे? See, government should immediately start food for work program in district to put halt in हे. म्हणजे आता सांगा त्या तिकडनं जर लोक ना गाव सोडून बाहेर जायला लागलेत आणि तिकडच जर गव्हर्नमेंटनी काम दिलं की नाही का, फूड फॉर वर्क प्रोग्राम सुरू केलं, तर लोक थांबतील का? तर 100% थांबणार. कारण त्यांना काम पण मिळते आणि जेवण पण मिळते. हे एक तर बरोबर आहे. गव्हर्नमेंट शुड मेक सिन्सिअर एफर्ट्स प्रोव्हाइड ड्रिंकिंग वॉटर. आता चांगलं चांगलं असं काय म्हणतो की गोष्ट अशी दिली आहे, तर मग येस, हे पण एकदम बरोबर आहे. सो येस, बोथ फॉलोज. कारण बोथ कोर्स ऑफ ऍक्शन जर फॉलो केले तर होऊ शकणार. See, आता हे बघा, के असं. आता इथं कुठे बघा, हे गेलं, हे पण गेलं, हे पण गेलं, हे येणार बरोबर. तुम्ही करून बघा, इथं मिरर ठेवा, मिरर इमेज येऊन जाते. हा, आता हा प्रश्न खूप मस्त आहे. आपण हा ना पार्ट बाय पार्ट सॉल्व्ह करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण हा पहिला वरचा पार्ट सॉल्व्ह करू. काय? लक्ष द्या फक्त. आता बॉडमसचं काय म्हणतात, सगळ्यात पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करतो. त्यातनं पण कुठलं आतलं ब्रॅकेट सगळ्यांदा सॉल्व्ह करतो. आता हे आतलं ब्रॅकेट आहे म्हणजे हे, तर ह्यामध्ये ना प्लस मायनस किंवा ऑफ आहे का? आहे. मल्टिप्लिकेशन आहे बरोबर. त्यामुळे काय होणार, आधी हे मल्टिप्लिकेशन करणार म्हणजे 2 to the 4 येणार. म्हणजे 2 - 4 + 5. मग आता मग प्लस मायनस कसं पण केलं तरी चालतं. चला मग करू बघा की 5 - 4 1 होणार ह्याचं. आणि 2 2 + 1 3. म्हणजे आपलं काय आलं, 7 - 4 + 3 × 3 - 8 डिवायडेड बाय 5 बरोबर. मग आता हे काय ना, 3 3 जा 9 होणार बरोबर. 9 झालं. 9 - 8 1 आलं. आणि 4 + 1 5. म्हणजे 7 - 5 डिवायडेड बाय 5. आता काय होणार, ब्रॅकेट ओपन होणार आणि डिव्हिजन इथं खाली जाणार. म्हणजे डिव्हिजन इथं जाणार. म्हणजे 5 1 5. 7 - 1 म्हणजे 6 आलं. ठीक आहे. पार्ट 1 तर झाला आपला. म्हणजे जे आपल्याला इथं वरती दिसतंय त्याचं उत्तर काय येते? त्याचं उत्तर येते 6 येते. एवढं आपल्याला आता कळालं. 1 मिनिट. हा मुद्दाम प्रश्न घेतलाय बघा, सीजीएलला आलाय. तर मग आता ह्याचं उत्तर आलं 6. आता आपण काय करू, आता आपण हे खालचं सॉल्व्ह करू. सी, आता जे आपण खालचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा काय ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं, आणि ब्रॅकेटच्या मध्ये काय दिसते, ऑफ दिसते आपल्याला बरोबर. त्यामुळे आधी आपण ऑफ करणार. आता आपण हे इथं करू. 4 + 4 डिवायडेड बाय 4 ऑफ 4. सगळ्यात पहिल्यांदा ऑफ करणार, म्हणजे 4 4 16 होणार इथं बरोबर. आणि इथं काय झालं, इथं झालं 16. 16 झालं. 4 डिवायडेड बाय 16 म्हणजे 4 + 4/16. 4 1 जा 4 4 जा 16 असं आलं. ठीक आहे बरोबर.
आणि काय होणार आता बरोबर. एक मिनिट आधी ऑफ झालं बरोबर. 4 16 4 आता 4 + 1/4 म्हणजे किती? 4 16 + 1 17 आलं आपलं. ह्या ब्रॅकेटचं 17/4 आलं. ठीक आहे. आता काय आहे? आता 2/2 करायचं का? नाही का? कारण सी 2/2 ऑफ आहे 17/4 म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय होणार? ऑफ होणार. ऑफ म्हणजे काय असतं? तर ह्याला म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणतात बरोबर. मग इथं मल्टिप्लाय केलं 2 1 जा 2 2 2 जा 4 काय झालं आता 2/17/2 असं येते. त्यामुळं 2/17 इंटू 2 म्हणजे 4/17 आपलं असं उत्तर आहे आपलं आले. आता पहिल्या ह्याचं काय आलेलं आपलं 6 आलेलं 6/4/17 आणि इथं 17 आता वरती जाणार 2 जा 3 जा आणि सेंटीमीटर 17 3 जा 51/2 म्हणजे 25.5 अशा तऱ्हेने याचं उत्तर येते. बॉडम असतं पूर्णच्या मुद्दावाना प्रश्न घेतला कदाचित आपल्याला अवघड वाटेल. पण गोष्ट अवघड वाटायची नाही. गोष्ट आहे की प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे नाही का? तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे त्यासाठी हा प्रश्न घेतलाय स्पेसिफिकली. बाकी काही हेतू नाही. ठीक आहे. चला आता पुढचं बघू. बघा Shah's age is 1/6 of her father's age, but S is equal to 1/6 of father. Shah's father's age will be twice of Vimal's age after 10 years. बरं ठीक आहे. म्हणजे विमलची एज आफ्टर 10 इयर्स येणार तर मग त्याचं ट्वाईस. बरं ठीक आहे. हे बघा इफ विमल्स 8th बर्थडे वॉज सेलिब्रेटेड 2 years ago. म्हणजे काय की 2 वर्ष अगोदर विमल 8 वर्षाचा होता. बरोबर. तर आज किती असणार? 8 + 2 म्हणजे आज विमल 10 वर्षाचा आहे. आणि इथं काय दिले की स्नेहास फादर्स एज विल बी टाईल्स ऑफ विमल्स एज आफ्टर 10 इयर्स. म्हणजे काय की फादर्स एज विल बी ट्वाईस ऑफ विमल्स एज. फादर्स एज टाईल्स ऑफ विमल्स एज कधी? आफ्टर 10 इयर्स. एक मिनिट. फादर्स एज विल बी ट्वाईस ऑफ विमल्स एज. बी प्लस 10 येणार. 10 + 10 10 + 10 20 आणि 20 आणि 40 म्हणजे फादर 40 येतोय. बरोबर म्हणजे फादर्स एज 40 येते आणि आता विमल्स एज स्नेहा काय येणार 1/6 म्हणजे 40/6 6 6 36 4/6 6 2/3 असं येते उत्तर. हे येते याचं उत्तर. ठीक आहे. फादर्स एज विल बी ट्वाईस ऑफ विमल्स एज आफ्टर 10 इयर्स म्हणून 2 × V + 10 तर याचं उत्तर हे येते. तेच मी म्हणलं असं कसं रँडम यायला लागलं त्यामुळे लक्षात आलं की तुम्ही इमेज घेतलाय आणि 6 2/3 मला नाही का टाईप करायला होत नव्हतं. हे पण एकदम मस्त आहे. सी हे बघा की अ सम ऑफ 731 इज डिवायडेड अमंग ए बी सी. बरं ठीक आहे. कसं? सच दॅट ए रिसीव्ह 25% मोर देन बी, बी रिसीव्ह 25% लेस देन सी. व्हॉट इज सीज अमाऊंट? हा आता सोपं आहे, खूप सोपं आहे. आधी आपण बघू 25% म्हणजे काय असते? 1/4 असते बरोबर. आता 25% मोर म्हणजे काय माहितीये का? तर हे बघा की आता बघा हे 25% म्हणजे काय 25/100 म्हणजे आता जर 25% मोर घेतलं तर काय जर एकाचं 4 आहे 25% मोर म्हणजे हे +1 म्हणजे 5 होणार आणि 25% लेस केलं तर आधी जर 4 असलं तर 25 लेस म्हणजे -1 होणार म्हणजे 3 होणार. ठीक आहे. आता बघू आपण काय ए रिसीव्ह 25% मोर देन बी म्हणजे ए इज टू बी काय येणार आपलं 5:4 येणार. आता काय बी रिसीव्ह 25% लेस देन सी, बी इज टू सी काय येणार 3:4 येणार बरोबर. 25% लेस. आता झालं. आता आपण ए इज टू बी इज टू सी काढायचं. आता बी बघा इथं म्हणजे कसं आहे हे 5:4 3:4 मग आता 3 इथं वरती म्हणे का मल्टिप्लाय करतो आपण 15:4 3 12 आणि हे 4 खाली 16. आता हा आपला रेशो आलेला आहे. हा आपला प्रॉपर रेशो आलाय की ह्या रेशो मध्ये गोष्टी डिवाइड होणार. आपल्याला काय काढायचं आहे सी चा शेअर काढायचा आहे. सी काय आहे 16 आहे बरोबर. म्हणजे 16 डिवायडेड बाय ह्यांची टोटल किती 6 एक मिनिट सकाळ सकाळ मध्ये डोकं पण चालत नाही. 10 12 + 16 43 43 इंटू किती 731 त्यामुळं 731 डिवायडेड बाय 43 17 येते. 731 डिवायडेड बाय 43 17 येते.
17 इंटू 16 272. अशा तऱ्हेने उत्तर येते. आय होप तुम्हाला कळालं असेल. रेशियो अँड प्रपोर्शनचाच प्रश्न होता, इतका काय असा अवघड नव्हता. आता हा प्रश्न मुद्दाम घेतलाय, काय का घेतलाय सांगतो. कारण ह्या प्रश्नासारखा आलेला ह्या आता रिसेंट एक्झाम मध्ये. आणि कसं करायचं सांगतो तुम्हाला. हे बघा, स्पीड लिहिलं, टाइम दिलं, हा डिस्टन्स आपलं सेम आहे. आता स्पीड काय बघा, वॉकिंग 6/7 ऑफ हिज युजल स्पीड. आता 6/7 ऑफ युजल स्पीड म्हणजे काय, जर आधी जर त्याची स्पीड 7 होती तर आता तो 6 ने चालतोय, बरोबर. आधी जर त्याची स्पीड 7 होती तर तो 6 ने चालतोय. तर आता काय होतो की तो 12 मिनिट लेट होतो. आता आपल्याला माहित आहे, जर आपलं जर टाइम डिस्टन्स सेम असलं तर टाइम काय रेशो इन्व्हर्स असते. म्हणजे आधी जर त्याला 6 तास लागत असले तर 7 तास लागणार, एवढं आपल्याला कळतंय. हा म्हणजे युनिट युनिट 6 युनिट लागत असले तर 7 युनिट. आता इथं काय दिलंय की बघा की मॅन इज 12 मिनिट्स लेट. जर आधी 6 लागत होते, आता 7 लागले. हा म्हणजे तो ना आता किती मिनिट लेट पोहोचलाय, 1 मिनिट लेट पोहोचलाय. पण इथं काय दिले, 1 इज इक्वल टू 12 दिले. 1 इज इक्वल टू 12, 1 युनिट म्हणजे 12. तर 6 काय असणार, 6 इज इक्वल टू एक्स. एक्स इज इक्वल टू 12 इंटू 6 म्हणजे 72. म्हणजे किती, 1 तास 12 मिनिटं. म्हणजे आधी त्याला 1 तास 12 मिनिटं लागत होते. ठीक आहे, असं दिले. हे या मेथडने करा, दुसऱ्या मेथडने मला माहित नाही. हीच रेशिओची मेथड परफेक्ट आहे. आय गेस. जरी म्हणलं तुम्हाला, जरी आता काही कळालं नाही तर विषय हा काय म्हणतो अवघड नाही असं काय, कारण आता आपली प्रॅक्टिस सुरू आहे. तुमचे भरपूर कन्सेप्ट क्लिअर होतील. बघा आता काय दिले बघा, की अ मॅन इन अ ट्रेन नोटिसेस दॅट ही कॅन काउंट 21 टेलिफोन पोस्ट इन 1 मिनिट. ठीक आहे, आता एका मिनिटात तो 21 हे मोजतो. आता बघा, आता समजा त्याने 3 मोजतो दिले काय, तर 1 2 3 मोजले. ह्याचा अर्थ काय, तर 3 म्हणजे काय की 2 पोल मधला डिस्टन्स फक्त काय म्हणतो, जर पोल मधला डिस्टन्स 2 जणांचाच असतो, बरोबर. जर त्यांनी 3 मोजले तर, म्हणजे जर त्यांनी 21 मोजले तर एकूण ना 20 पोलचा डिफरन्स असणार, बरोबर. कारण 3 असलं तर 2 झालं, 21 असलं तर 20 असणार. म्हणजे एकूण 20 डिफरन्स आहे. प्रत्येक पोल किती, 50 मीटर अपार्ट आहे. म्हणजे इंटू 50 केलं की आपल्याला ओव्हरऑल टोटल लेंथ कळणार. 5 टू द 10 म्हणजे 1000 मीटर ही लेंथ आहे. आणि आपल्याला दिलं काय, व्हॉट इज द स्पीड ऍट ही इज ट्रॅव्हलिंग. बघा की 1000 मीटर त्यांनी हे केलं. स्पीड स्पीड इज इक्वल टू काय, डिस्टन्स अपॉन टाइम. 1000 मीटर, बरोबर, म्हणजे किलोमीटर. 1000 मीटर डिवायडेड बाय द टाइम. टाइम किती, त्याला लागतोय 1 मिनिट लागतोय. म्हणजे 1 मिनिट. आता आपल्याला फक्त काय करायचं, तर हे काय आहे, मीटर पर सेकंद मध्ये का, नाही मीटर पर मिनिट मध्ये. तर आता मीटरला आपण किलोमीटर मध्ये कन्वर्ट करू. म्हणजे काय, डिवाइड बाय 1000. आणि मिनिटला आपण आवर मध्ये कन्वर्ट करू. आवर मध्ये कन्वर्ट कसं करतो आपण, डिवाइड बाय 60. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर आहे ना. डिस्टन्स किती आहे, 50 इंटू 20 टू द 10. 1000 मीटर डिवायडेड बाय टाइम. टाइम इज इक्वल टू 60. 1 मिनिट, ओ माय गॉड. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड झाले ना. आणि सेकंड्सला आपल्याला आवर मध्ये कन्वर्ट करायचंय. म्हणजे 60 इंटू 60 आहे ना, तेच म्हणलं. 1000 गेलं, 1000 गेलं, 60 गेलं, 60 गेलं. त्यामुळे 60 किलोमीटर पर आवर. कारण ते सेकंड्स होतं, मी त्याला मिनिट धरली. हे पण सोपं आहे बघा. द ऍव्हरेज ऑफ 4 बॉयज इज 12 इयर्स. हा, एज ऑफ मध्ये आहे बघा. आता जर ऍव्हरेज आता ग्राफ काढला तर 1 2 3 4 हे किती आहेत, ह्यांचा ऍव्हरेज 12 आहे. हा म्हणजे ग्राफ काढला तर सगळे 12 असणार. समजा जर मदर जर 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 तिचं पण एज जर 12 असतं तर ऍव्हरेज तेच राहिलं असतं, बरोबर. जर ऍव्हरेज कमी झालं म्हणजे काय की तिचं एज खूप कमी आहे. आणि इथं काय दिलंय, ऍव्हरेज 5 ने वाढलंय, बरोबर. म्हणजे जर मदर पण जर एज 12 असतं तर ती इथं असती. आणि ऍव्हरेज 5 ने वाढले म्हणजे काय, ओव्हरऑल सगळ्यांचंच 5 ने वाढलंय, बरोबर. म्हणजे बघा इथं प्रत्येक म्हणजे बघा, इथं 5 5 5 5 5 म्हणजे 25 एक्स्ट्रा आले. कशामध्ये, या 12 मध्ये आले. 12 37. या मेथडने करतो. ही मेथड कळाली असली तर ठीक, नसली तर कमेंट करा, बघू आपण सॉल्व्ह करू. हम्म. येस बघा, डेटा सफिशियन्सीचा क्वेश्चन आहे आणि आयोगाचाच क्वेश्चन आहे, असं नाही की आपण स्वतः तयार केलाय. हाऊ इज सी रिलेटेड टू यू आपल्याला काढायचं आहे. आता सगळ्यात पहिलं आपण बघू बघा, आर सिस्टर जे
आर ची सिस्टर जे, ठीक आहे, इज मॅरिड टू सीज ब्रदर एल. एल म्हणजे हा काय सी चा ब्रदर आहे. सीज ब्रदर एल 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 हु इज द ओनली सन ऑफ हिज पेरेंट्स. म्हणजे हा सन आहे म्हणजे ही काय असणार, ही डॉटर असणार. एवढं आपल्याला कळालं. आपल्याकडे सी इज रिलेटेड टू यू. आता या एका स्टेटमेंट वरून आपल्याला यू निघते का? नाही निघत. का? कारण इथं यूच नाहीये आणि खालच्या स्टेटमेंट मध्ये सी नाहीये. मग आपण दोन्ही स्टेटमेंट एकत्र करून बघू. यू इज द ओनली डॉटर ऑफ एल अँड जी. एल आणि जे ची ओनली डॉटर यू आहे. आणि निघते का? हाऊ इज सी रिलेटेड? तर येस. काय सी काय आहे? सी इज आंट आहे, बरोबर, पॅटर्नल आंट आहे. म्हणजे जर दोन्ही एकत्र केले तर आपलं निघतंय. त्यामुळं बोथ आर सफिशियंट. जर आपल्याला हे जर सीचं जेंडर माहित नसतं तर दोन्ही इनसफिशियंट असते. येस. आता हा पण PSI मेन्सचा प्रश्न आहे. आता बघा, भारी दिले. 4 सस्पेक्ट A, B, C, D are interrogated. Study the responses and select the correct option if one of them is lying. आता यातलं एक जणच खोटं बोलतोय काय. तर आता बघा, आता पहिल्यांदा आपण आपण उलट घेऊ. डी पासून घेऊ, कारण मी नॉर्मली तसं घेतो की बी चिटेड. चला आता असं समजू की बी चीट करतोय काय. तर मग ऑप्शन मध्ये जाऊया. ऑप्शन मध्ये बघू. ठीक आहे, बी चिटेड आणि सी लाईड. आता चेक करू आपण. बी ला चीट करायला देऊ आणि सी लाय करतोय का. सी बघा काय म्हणतो की बी डिडंट चीट, आय चिटेड. हे खोटं बोलतोय का? खोटं बोलतोय का? कारण चीट तर कोणी बी ने केलंय. बी काय म्हणतो, इधर ए और बी चिटेड. ठीक आहे, बरोबर आहे, कारण इथं बी चिटेड येस टिक होते. आणि इथं काय दिले, सी वॉन्ट चीट अनलेस बी चिटेड. आणि म्हणजे इथं लाय असायला पाहिजे आय गेस. सी वॉन्ट लाय अनलेस बी चिटेड. तर मग हे बरोबर आहे का? बरोबर आहे, कारण बी ने जर चीट केलं तर सी लाय करतोय. त्यामुळे ऑप्शन हे बरोबर आहे. ठीक आहे. हे खरं खोटंच कसं प्रत्येकाची करायची पद्धत आहे. तुम्ही अनालिसिस करा आणि येस तुमचं सॉल्व्ह. डिफरंट डबल डिफरन्स. ह्याचा 1 आहे, ह्याचा 4 आहे, ह्याचा 27 आहे, ह्याचा 16 आहे. ह्याच्यावरनं काय कळतं? 1 क्यूब, 2 स्क्वेअर, 3 क्यूब, 4 स्क्वेअर. आता काय असणार? 5 क्यूब असणार. 5 क्यूब म्हणजे 125. 125 प्लस 98 म्हणजे 223. ठीक आहे? असं तऱ्हेने आहे. हा खूप मस्त प्रश्न आहे. ड्युरिंग 1 इयर द पॉप्युलेशन ऑफ विलेज इन्क्रीज बाय 5%. म्हणजे समजा 100 आहे, तर 100चं किती झालं? 105 झालं. ठीक आहे. अजून काय? द नेक्स्ट इयर इट वॉज डिमिनिश्ड बाय 5%. आता 5% कमी झालं. आता बघा, 105 आहे. 105चं 10% किती? पॉईंट दिला, बरोबर, 10.5. 105चं 5% किती? तर 10चं निम्म काय म्हणतो, 10%चं निम्म म्हणजे इज डिवाइड बाय 2 म्हणजे 5.25, बरोबर. आणि आता काय झाले, पण आपलं हे 5% कमी झाले म्हणजे 105 मधनं 5.25 वजा करायचे म्हणजे किती? 99.75. आणि ते काय दिले, ऍट द एंड ऑफ द डे इट इज हे. म्हणजे काय, कुठल्याही गोष्टीचं 99.75% हे 35 हे आहे. मग आता आपल्या 100% काढायचं आहे. आता जर तुम्ही इथे लिहिलं ही 100% इज इक्वल टू एक्स, तर खूप मल्टिप्लिकेशन होऊन जाईल, खूप. मग त्याच्याऐवजी आपण काय करूया की बघा, ऑप्शन थ्रू जाऊया. ऑप्शन थ्रू जाऊन म्हणजे कसं करणार आपण, की आपले हे जे ऑप्शन आहेत ना, तर या ऑप्शनचं 0.25 आपण मायनस करू आणि 0.25. एक मिनिट. हम्म, हम्म. की आपले जे ऑप्शन आहेत ना, यातलं 0.25 मायनस करू आणि 0.25 मायनस केल्यावर आपलं 35,112 आलं पाहिजे. ठीक आहे. आता आपण चेक करूया. आता आपण पहिला आकडा घेऊया. 35 100. आता ना ह्याचं 10% किती? हे. 1% किती? हे. हं. आता बघा की आता 0.25. आता 1%चं 0.25 करायचं म्हणजे काय? डिवायडेड बाय 4 करायचं, बरोबर? कारण 1ला डिवायडेड बाय 4 केलं की म्हणजे निम्म्याचं निम्म. आता 351 आहे आणि ह्याला जरी डिवायडेड बाय 4 केलं तर आपल्याला काय कळतंय? आपलं जे उत्तर येणार हे ना पॉईंट मध्ये येणार. आणि पॉईंट मध्ये चालणार आहे का नाही? आपल्याला कधी पण एक्झॅक्ट नंबर लागतो, राईट? कधी पण, काही पण असू दे. हं. तर मग हे गेलं. आता आपण काय घेऊया? तर आता आपण दुसरं घेऊ बघा. 35,200. उजव्या बाजूने बघू. 10% हे आहे. 1% हे आहे. हं. हे. आता 1% आता 0.25% म्हणजे डिवाइडेड बाय 4 करू. 4 1 जा 88 झालं. हं. म्हणजे काय की 35200 मायनस 88 केलं की वरचं येतंय का? तर हे बघा येतंय. 1112. ठीक आहे. म्हणजे एक्झॅक्ट येते. त्यामुळे हे म्हणजे खरी तर पॉप्युलेशन ही होती. हे जर 0.5 ने वाढवलं आणि 0.5 ने परत मायनस केलं. तर ह्या क्वेश्चन साठी कसं प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिस नसली तर असे क्वेश्चन होत नाही. आता हे बघा, ई पासून ई, एफ जी एच आय जे म्हणजे
+5 केलं की जे, +5 केलं की ओ, +5 केलं की टी, आणि +5 केलं की काय येतं, वाय येते. म्हणजे एक तर आपलं ऑप्शन 2 आहे किंवा 4 आहे. आता मधलं चेक करायचं का नाही, का कारण दोन्हीकडे जी आणि जी आहे. म्हणजे हे झालं. आता शेवटचं चेक करू, ओ आहे का पी आहे बघा. सी, ए बी सी डी ई एफ +3, एफ जी एच आय +3, आय जे के एल +3, एल एम एल एम एन ओ, म्हणजे काय झालं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, वाय जी ओ असं येत आहे. ठीक आहे, हा पण प्रश्न आपला मेन्सचाच प्रश्न आहे. हा. आता हा जर तुम्ही पॅटर्न जर बघितला किंवा हे केलं तर तुम्हाला काय कळतं माहिती आहे का, की हे ना मिरर इमेज आहे. सी, हे जर मिरर इमेज हे आहे, हे जर मिरर इमेज हे आहे, एवढं आपल्याला कळतंय. आता आपल्या मिडल वाले हे काढायचे आहेत. हे जर अर्थ काय, हे जर मिरर इमेज इथं असणार. हा, हे जर मिरर इमेज कसं असणार आता, म्हणजे बघा इथं असं बदाम असणार पहिलं तर, आणि काय असं असणार, आणि ट्रायंगल. ठीक आहे, बघा आता हे तर गेलं, आणि इथं ट्रायंगल अपवर्ड आहे, आणि इकडं बघा कसं आहे, आणि हे पण गेलं बरोबर. का, कारण हे बघा इकडं हे असं आहे, म्हणजे आता हे आणि हे मध्येच असणार. आता ह्यामधल्या आता आपण काय करणार की डिफरन्स बघणार. कशात आहे तर हा आणि हा पण वेगळा आहे, सिंपल आहे, बघू आपण. म्हणजे हा जो असणार तो बदाम इथं बसणार, म्हणजे मिरर इमेज ह्याचा असणार. आता हा इकडे बघतोय म्हणजे मिरर इमेजला इकडे बघत असणार, म्हणजे काय हा पण जाणार, म्हणजे ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. ठीक आहे, सो दिस इज हाऊ इट शुड बी सॉल्व. आणि हे जे जास्त क्वेश्चन केले असले तर आपल्याला कळतं नाही का, त्यावेळी लक्षात येतं. आता हा हे पण बघूया बघा. सम फ्रेंड्स आर वॉचिंग कबड्डी. बर, हा नाही ऑक्युपाईंग सीट 308. ठीक आहे, हा नाही, आणि ह्याची सीट काय आहे 308 आहे, एवढं आपल्याला कळालं. मंजू इज ऑक्युपाईंग सीट 311 अँड इज टू द राईट ऑफ हाना. मजनू आहे आणि 311 आहे, एवढं आपल्याला कळालं. हा, हे बघा, इन द लेफ्ट सीट हाना, गगन इज सेटिंग. म्हणजे इथं गगन आहे, आणि गगनची सीट काय आहे 307 आहे, ऑफकोर्स बरोबर, कारण लेफ्टला बसलाय. अब्बास इज सिटिंग टू द लेफ्ट ऑफ गगन. आता कुठं लेफ्टला बसलाय माहिती आहे का, नाही माहिती. बरं ठीक आहे, अजून काय, 3 सीट्स आर बिटवीन अब्बास अँड गगन. म्हणजे बघा 1 2 3, म्हणजे 300, आणि इथं अब्बास आहे 306 5 4, म्हणजे इथं किती असणार 303 असणार अब्बासची. आणि तेच दिले आपल्याला, अब्बासची सीट काढायची आहे. काढली आपण. 303. मेषचे प्रश्न आहेत हे, हा, त्यामुळे इतकं काय असं डोक्याला हे लावून घेऊ नका. हे बघा आता हे पण मस्त आहे. बाय सबट्रॅक्टिंग 5 फ्रॉम अ नंबर, लेट द नंबर बी एक्स. एक्स आहे, ह्यामधनं जर 5 आपण मायनस केले, आणि जर त्याला डिवायडिंग बाय 7 ने जर भागिले, तर उत्तर 2 येतं. तर आता आपण एक्स काढू शकतो. 7 तिकडे जाणार, 14 होणार. एक्स मायनस 5 इज इक्वल टू 14. एक्स इज इक्वल टू किती, हम्म, एक मिनिट. बाय सबट्रॅक्टिंग अँड डिवायडिंग इट बाय 7 द आन्सर ऑब्टेन्ड इज 2. बरोबर, हे किती आलं 19 आलं. 19 आलं. बरोबर ना. 7 to the 14 x plus 5, x आला आहे. देन फाइंड द व्हॅल्यू बाय सबट्रॅक्टिंग 4 फ्रॉम द सेम नंबर. हा, म्हणजे ह्या नंबरला आपण 4 ने मायनस करायचं, म्हणजे 19 मायनस 4 किती आलं 15, अँड डिवायडिंग इट बाय 3. 3 3 मध्ये 3 5 15, त्यामुळे उत्तर 5 येते. ठीक आहे, अशा तऱ्हेने हे येत आहे. म्हणजे सिंपल आहे की, आणि काय म्हणतो की हा ग्रुप सीचा प्रीचा प्रश्न आहे. प्रीचा प्रश्न प्रीच्या लेवलचा असतो. हा, इतका काय असा अवघड नाहीये, फक्त जे दिलंय ते फॉलो करायचं. हे बघा, अ ट्रेन इज मुव्हिंग एट स्पीड, एवढी एवढी आहे. हा, हा आता सगळं मीटर आणि सेकंड मध्ये दिले, तर त्याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करू. काय करणार आपण, 132 आहे बरोबर, मीटर पर सेकंड म्हणजे इंटू 5/18 करणार, आणि 132 डिवायडेड बाय 18. तर ठीक आहे, नाही जात मग सोडून देऊ आपण तसं, त्याला 6 करू. 6 2 जा 12, 6 2 जा 12 बरोबर, 6 3 जा 18, म्हणजे 22 इंटू 5/3, हे आहे त्याची स्पीड. इफ द लेंथ ऑफ ट्रेन इज एवढी आहे, हाऊ लॉंग विल इट टेक टू क्रॉस द प्लॅटफॉर्म ऑफ लेंथ एवढे एवढं. ठीक आहे, आपल्याला टाइम काढायचा आहे. टाइम इज इक्वल टू काय असते, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, बरोबर. आता टाइम काय आहे, डिस्टन्स काय येणार आपलं, डिस्टन्स बघा की ट्रेनची लेंथ 110 आहे, प्लॅटफॉर्मचं 165 आहे, म्हणजे ऍड होणार, म्हणजे किती येणार 275 अपॉन स्पीड. आणि स्पीड तर आपण काढली 22 इंटू 5 इंटू 3,
ठीक आहे, झालं. 5 1 जा 5, 5 5 जा 25, 5 5 जा 25, 11 2 जा 11 5 जा म्हणजे 5 3 जा 15, 15/2 म्हणजे 7.5 7.5 सेकंद. ठीक आहे, अशा तऱ्हेने येते. दोन संख्यांचा HCF 11 आणि LCM ही आहे. त्यापैकी एक संख्या बघा. आता हे तुम्हाला माहित असायला पाहिजे की बघा की दोन संख्याचा HCF LCM दिला असला तर x इंटू वाय काय असतं, LCM इंटू HCF असं असतं. आता x माहित नाही आणि y काय दिलाय, 275 दिलाय, इज इक्वल टू LCM किती, 7700 इंटू 11. आता 275 खाली जाणार, x इज इक्वल टू 7700 इंटू 11 अपॉन 275. बरोबर. आता कशाने जाते, 11 ने जाईल. 11 वन जा 11, 11 टू 11 टू द 22, 11 फाय द 25 आणि 25 ने आता घालू, 25 ने घालवायचं. ठीक आहे, 7700 डिवायडेड बाय 25 हे किती येते, 308 येते. तेव्हा आपलं उत्तरच आय गेस निघलं. येस, 308 येते. ठीक आहे. सो येस, आय गेस ही जर अशी हार्ड झाली असतं तुम्हाला पीडीएफ, कारण कन्सेप्ट भरपूर होते. तशी आपल्याला कसं आता आपण प्रॅक्टिसच करतोय, तर जरी हार्ड असलं तरी करणं गरजेचं आहे. राईट. चलो, सो येस, ऑल द बेस्ट.